नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अतिशय आली आनंदाची बातमी। शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता 19 नोव्हेंबर 2025 रोजी देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला। हा निधी मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असला तरी आता महाराष्ट्रातील बळीराजाचे डोळे राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याकडे लागले आहे। या दोन्ही योजनांचे स्वरूप समान असल्याने केंद्राचा हप्ता पडल्यानंतर लगेचच राज्याचा हप्ता मिळेल अशी सर्वसामान्य शेतकऱ्यांची धारणा होती। त्यामुळे 90 लाख लाभार्थी सध्या या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहे। आता शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना हे काय आहे ते जाणून घेऊया। अनेकांना अशी आशा होती की नोव्हेंबरच्या मधातच दोन्ही योजनांचे पैसे एकत्रित मिळतील, परंतु काही तांत्रिक कारणामुळे राज्य सरकारचा हप्ता लांबीवर पडला आहे। 90 लाखाहून अधिक पात्र लाभार्थ्यांची यादी केंद्र सरकारकडून प्राप्त करणे आणि तिची राज्य स्तरावर पडताळणी करणे ही एक मोठी प्रशासकीय प्रक्रिया असते। शेतकरी मित्रांनो, या निधीच्या नियोजनामुळे आणि तांत्रिक बाबींच्या पूर्ततेसाठी काही अतिरिक्त वेळ लागत असल्याने वितरणास विलंब होत आहे। सध्या ही सर्व कामे विविध पातळीवर सुरू आहे। शेतकरी मित्रांनो, आता निधी वितरणाची अधिकृत तारीख काय असणार ते बघूया। ताज्या घडामोडीनुसार नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता डिसेंबर 2025च्या अखेरच्या आठवड्यात किंवा जानेवारी 2026च्या सुरुवातीला मिळण्याची शक्यता आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, डिसेंबर संपत आला तरी नमो शेतकरीचा हप्ता आला नाही, म्हणजे जानेवारी महिन्यात पहिल्या आठवड्यात हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पडू शकतात। या योजनेचा लाभ घेण्यासाठी पीएम किसानचे निकष अत्यंत महत्त्वाचे ठरतात। ज्या शेतकऱ्यांना केंद्राचे 21वा हप्ता मिळाला त्यांनाच हा 8वा हप्ता मिळणार आहे। त्या पात्रतेसाठी तुमचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असणे अनिवार्य असणे, KYC पूर्ण असणे आणि शेतकरी मित्रांनो तुमचे जे कागदपत्रे आहेत ते सुद्धा व्यवस्थित असणे। आता शेतकऱ्यांना राज्य आणि केंद्राचा मोठा आधार कसा मिळतो ते बघूया। महाराष्ट्र सरकारने अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी ही योजना सुरू केली असून ती शेती कामासाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे। वर्षाला केंद्राचे 6,000 आणि राज्याचे 6,000 असे एकूण 12,000 रुपये शेतकऱ्यांना थेट दिले जातात। आता शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा त्यातील की बेनिफिशरी स्टेटस तपासणे महत्त्वाचे का आहे, तर हप्ता जमा होण्यापूर्वी शेतकऱ्यांनी आपले बेनिफिशरी स्टेटस एकदा तपासून घेणे फायद्याचे ठरेल। MyDBT पोर्टल किंवा अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपल्या अर्जाची स्थिती पाहिल्यास काही त्रुटी असल्यास त्यावेळीच लक्षात येतात। म्हणजे शेतकरी मित्रांनो, तुम्ही बेनिफिशरी स्टेटस तपासल्यानंतर तुमच्या याच्यामध्ये काही त्रुटी असेल तर तुम्हाला ते लगेच लक्षात येऊ शकतात। त्यामुळे तुम्ही ते दुरुस्त करून तुम्ही नमो शेतकरीचा 8व्या हप्त्याचा लाभ घेऊ शकता। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा। तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।